तर नमस्कार मित्रांनो, तुला शिकविणं चांगलाचा धडा या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला तर खूपच भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवट नक्कीच बघा. तर मित्रांनो, एकीकडे भुवनेश्वरीच्या सांगण्यावरून आजीने काढलं मात्र अक्षराकडून सगळं देखील सत्य, परंतु दुसरीकडे या भुवनेश्वरीने केला मात्र असा काही प्लॅन की तो प्लॅन बघून देखील बसणार अक्षरा व चारुवाल सरांना अगदी मोठा झटका. कारण आता या भुवनेश्वरीला या आजीने सगळं सत्य सांगितलेलं असते, परंतु आजीने भुवनेश्वरीला अक्षराबाबतीत काहीच सांगितलेलं नसतं. सारं काही चारुवाल सरांबाबतीत या आजीने या भुवनेश्वरीला सांगितलेलं असतं. पण मित्रांनो, या भुवनेश्वरीला आजीने सांगितलेले सगळे काही गोष्ट अगदी खोटं वाटत असतात. पण त्याचवेळी आजी भुवनेश्वरीला बोलत असते, भुवे मला सुनबाईने समजा खरं खरं सांगितलेलं आहे आणि यात सुनबाईचा काहीच हात नाही असता तर सुनबाईने मला ते नक्की सांगितलेलं असतं. परंतु त्याचवेळी ही भुवनेश्वरी आजीला बोलत असते, आई तुला माहिती नाही ही मास्तरीणबाई किती चालाक आहे. जरूर यात मास्तरीणबाईचा नक्की हात आहे, कारण या घरात जे काही घडत आहे ते सारं काही या मास्तरीणबाईच्या बोलण्यावरून घडत आहे. पण आता आम्ही कुठं शांत बसणार आहे, कारण आम्ही असा काही प्लॅन केलेला आहे की मास्तरीणबाई नक्की हारणार. कदाचित त्यांचा सुरांचा ताल शिकवण्याचा प्लॅन त्यांच्यावरच पडणार नक्की भारी. कारण मित्रांनो, या भुवनेश्वरीने अक्षरासोबत बदला काढायला अगदी खालच्या तळाची पायरी निवडलेली असते आणि त्या नवीन मास्तरीणबाईला अधिपतीच्या सुरांचा तालात नाही तर अधिपतीच्या मनात जाण्यास बोलत असते. या भुवनेश्वरीने असा काही मार्ग निवडलेला असतो. परंतु दुसरीकडे अक्षराला आजीवर देखील संशय येत असतो, कारण अक्षराला असं वाटत असते की आजीने मला असे कधीही प्रश्न केले नाही, मग आता का केले. त्यांनी जरूर याच्या मागे भुवनेश्वरी मॅडमचा हात आहे. मला हे लवकरात लवकर बाबांना सांगावं लागेल. आणि त्याचवेळी अक्षरा अगदी धावत पडत चारुवाल सरांना देखील गाठते व चारुवाल सरांना आजीबाबतीत सगळं काही सत्य सांगत असते. पण त्याचवेळी चारुवाल सर अक्षराला बोलत असतात, अक्षू बाळा, त्या भुवनेश्वरीला सगळं काही समजले तरी चालेल, पण कदाचित अधिपतीला समजले नाही पाहिजे. पण त्याचवेळी अक्षरा चारुवाल सरांना बोलत असते, बाबा तुम्हाला त्या नवीन मास्तरीणबाईवर थोडा देखील डाऊट जात नाही का. मला तर असं वाटते त्या मास्तरीणबाईच्या मागं पण भुवनेश्वरी मॅडमचा हात आहे. परंतु तेव्हाच मात्र चारुवाल सर अक्षराला बोलत असतात, अक्षरा त्या बाईने कसाही प्लॅन केला तरी चालेल, आपल्याला फक्त अधिपतीला गाण्याचा सूर शिकवायचा आहे, तेच माझ्या चारूचं स्वप्न आहे. पण मित्रांनो, चारुवाल सरांना अक्षराचा बोलायचा उद्देश काही समजत नसतं, त्याच्यामुळे अक्षराने तो टॉपिक चेंज केलेला असतो. परंतु अक्षरा तोच खरा उद्देश होणार का सक्सेस, ते मात्र आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच बाय बाय मित्रांनो.